पुण्यामध्ये शिवसेना उबाठाला धक्का बसलाय। माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेशाचं आयोजन करण्यात येणार आहे। बाबर यांच्यासह इतर 3 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। सायंकाळी 4 वाजता आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मी स्वतः, त्याचबरोबर निलेशदादा मगर, योगीजी ससाने, बंडूदादा गायकवाड, पुण्यामध्ये विकास व्हावा, पुण्याचा विकास जोमाने व्हावा हा एकमेव हेतू ठेवून मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीवरून पुन्हा शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झालाय। तुळजापूरच्या वानेवाडी इथे जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं। यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। महामार्गात जमिनी गेलेल्या 100हून अधिक शेतकरी या ठिकाणी जमा झाले होते। दरम्यान पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वादाचं नेमकं कारण काय अपडेट? प्राजक्ता, एकूण जर बघितलं तर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण म्हणून शक्तीपीठ महामार्ग बघितला जातो आणि याच शक्तीपीठ महामार्गाची मोजणी जी आहे ती रखडलेली आहे। शेतकरी याला विरोध करतायत। अनेक बैठका धरून शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता। मात्र गेल्या शुक्रवारी प्रशासकीय पातळीवर एक बैठक झाली आणि हे महामार्ग पूर्ण करण्याच्या सूचना ज्या आहेत ते वरिष्ठ स्तरावरून जिल्हा स्तरावर देण्यात आल्या। त्यानुसार आज शासनाने आदेश दिल्यानंतर अधिकारी जे आहेत ती मोजणी करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी या शिवारात गेले होते। मात्र अधिकारी येणार म्हणून शेतकरी तिथे अगोदरच जमा झाले होते। 7 ते 8 गाव आहेत, त्यातल्या शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास विरोध करत आहे। त्यामुळे हे शेतकरी जे आहेत ते अधिकारी आल्यावरती त्यांनी विरोध दर्शवला आणि जमीन मोजाल्यावर शेतकरी जे आहेत ते जमिनीवर जाऊन बसले व घोषणा दिल्या। यामुळे काही काळ जो आहे तो प्राजक्ता तणाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। परिस्थिती हाताबाहेर जाताना अधिकाऱ्यांनी जे आहे ते पोलीस गाड्यांना कॉल केला आणि पोलीस गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। 2 गाड्या आता सध्या घटनास्थळी असून मोठा पोलीस बंदोबस्त इथं जरी असला, प्राजक्ता एका पद्धतीने शेतकरी याला महामार्गासाठी विरोध करतोय। मराठवाड्यातूनच हा महामार्ग जातोय, प्रामुख्याने लातूर असेल, धाराशिव असेल। मात्र शेतकऱ्यांचा विरोध जो आहे तो मात्र प्रशासन कुठतरी बळाचा वापर करून आता विरोध मोडून काढत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सध्याची परिस्थिती एक प्राजक्ता, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असून काही शेतकऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। 6 शेतकरी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। मात्र बाकी शेतकरी जे आहेत ते धरणं धरून त्या ठिकाणी बसल्यामुळे गोंधळ जो आहे तो वाढलेला आहे। प्राजक्ता, ठीक आहे बालाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा कोसळू लागलाय। नाशिकच्या पर्यटन स्थळांपैकी एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून सोमेश्वर वॉटरफॉल ओळखला जातो। नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू झालेल्या संततधार पावसानं धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे।